प्रत्येकाच्या घरामध्ये मुली आहेत, मुलगे आहेत आणि अशा वेळेला अतिशय धक्कादायक, निषेधार्ह आणि अशा पद्धतीने निर्घृण असा हल्ला या मुलीवरती करून तिच्यावरती अत्याचार देखील केलेले आहेत. पोलिसांनी आरोपीला पकडलेला आहे, परंतु प्रश्न दोन आहेत. एक म्हणजे शिक्षा तर कडक झाली पाहिजे, पण ती उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात पण टिकली पाहिजे. वारंवार अशा घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्या घटनांमध्ये लवकर न्याय मिळण्याबरोबर त्या कुटुंबाला एकटं वाटू नये, आमच्याबरोबर कोणी नाही आहे असं वाटू नये, हा सुद्धा त्यातल्या भेटीच्या मागचा हेतू आहे. त्यामुळे शरद सोनावणे तर अनेक वर्षे इथे काम करतायत, आमदार आहेत, त्यांचंच एक गाव आहे. आजच्या या कार्यक्रमाच्यासाठी भेटीच्यासाठी म्हणून स्वतः आमच्या श्रद्धा सांगोर, खेडच्या महिला जिल्हा संघटक कांता पांढरे, पुणे जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख, त्याचबरोबर नगराध्यक्ष दरेकर, प्रसन्न डोके, बाकीचे सगळे पदाधिकारी पण इथे आलेले आहेत. आपणही ग्रामस्थ आलात. आपल्या आदिवासी संघटनेतर्फे आपण निवेदन पण दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये मला तर 2-3 गोष्टी वाटल्या, त्या मी बोलले की एकतर पोलीस अधीक्षकांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी ताबडतोब 2-3 दिवसामध्ये सगळं पुढच्या कामाला वेग दिलेला आहे आणि लवकरात लवकर चार्जशीट त्याच्यात दाखल होईल आणि शिक्षासुद्धा आरोपीला 100% होईल फाशीची. आईनी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की बाबा इथे चौकावरती वेशीमध्ये त्याला फाशी देण्यात यावी. आता शेवटी सर्वोच्च न्यायालय आहे, न्यायदेवता आहे, त्यांचे नियम जे असतात ते तोडून आपण अशा गोष्टी करू शकत नाही, परंतु शिक्षा होईल त्याला फाशीची या दृष्टिकोनातून पोलिसांचा प्रयत्न चाललेला आहे. माननीय एकनाथजी शिंदे यांनी आमच्याकडून सगळं समजून घेतलं आणि पवार कुटुंबाशी संवाद साधला. त्यांनी पण सांगितलं की आमची हीच अपेक्षा आहे की फाशीची शिक्षा व्हावी म्हणून. आणि त्याचबरोबर त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की ती आता त्याच्यावरती काय प्रतिक्रिया मी देणार नाही, पण एन्काउंटर करावं त्याचा, असंही कुटुंबाने त्यांच्या सांगितलं. जे शिंदेसाहेबांपर्यंत त्यांनी त्यांची व्यथा पोचवली की बाबा परत येऊन काही अजून इतर ठिकाणी त्यांनीसुद्धा काही त्रास दिलेला आहे महिलांना. तर ज्या महिला आता त्याबद्दलच्या पुढे आल्या असतील तर माझी त्या कुटुंबियांना विनंती आहे की त्यांनी त्याच्यावरून त्यांना जास्त काही दबाव आणू नये किंवा त्यांना म्हणू नये की तू त्याच वेळेला का बोलली नाहीस असं तसं. शेवटी असं आहे की माणसाला असं वाटतं की बाबा एक महिलेचं नाव खराब होईल म्हणून लोक सांगत नाही, पण या घटनेमध्ये तर त्यांनी त्या मुलीचं काय तिच्यावर झडपच घातलेली आहे. म्हणजे प्राणीसुद्धा असं करत नाही अशा पद्धतीने त्यांनी वर्तन केलेलं आहे. आणि म्हणून इथे आज मला आदिवासी संघटनेतर्फे जे निवेदन आलेलं आहे त्याच्यामध्ये आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, त्याच्यानंतर गाव आणि आदिवासी वस्त्यांवरील अवैध दारू विक्री आणि दारू बंद करावी असं तुम्ही निवेदन दिले, बरोबर. त्या महिलांचा तर पाठिंबा आहेच, पण बांधवांचा पण DYSP समोर त्यांची पण अत्यंत आयो आणि DYSPची भूमिका व्यवस्थित राहिलेली आहे. त्याखेरीज कायमच्या ठिकाणी कुटुंबातली गावातली वातावरणाची परिस्थिती पाहिली तर आरोपीचं कुठेतरी समर्थन करणारे कोणी लोक असता गावात असले तर तणाव तयार होईल अशी एक त्यांना भीती वाटते. तर मला तर वाटत नाही कोणी तसं समर्थन करेल. आणि पिंपळवाडीमध्ये पोलीस स्टेशन, पोलीस चौकी नियमितपणे सुरू करावी. याच्यावर माननीय शिंदेसाहेबांनी सांगितलेले की गस्त वाढवा, तुमची गस्त अजून प्रमाणात द्या. आपल्याला ग्रामीणला जर का कमी वाहनं असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आपण मागणी करू शकतो अधिवेशनात किंवा एरवीसुद्धा. कुटुंबाला मदत तर मिळणारच आहे. प्रकरणाचा तपास जलद गतीने पूर्ण करावा. याच्यामध्ये त्यांचं एक स्वतःचं स्टेटमेंट घेतलं जातं पालकांचं, ते सुद्धा लवकरात लवकर पोलीस घेणार आहेत. आणि त्याचबरोबर जेव्हा कोर्टात केस उभी राहील त्याला साक्षी पुरावे समोर येण्याच्या दृष्टिकोनातून देखील त्यांना व्यवस्थित त्यांचं मनोधैर्य टिकण्यासाठी आपले प्रयत्न चालणार आहेत. परंतु आरोपीचं वकीलपत्र पुणे जिल्ह्यातल्या किंवा बाहेरच्या कुठल्याही वकिलांनी घेऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. कारण कायदा सहाय्य कमिटीतर्फे एक वकील अगदी एखादा कसाबसारखा आरोपी असेल त्याला मिळत असतो, पण इथे काय होतं की निष्णात वकील जर का त्याला मिळाला तर त्याच्यातून फाटे फोडले जातात. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या आदिवासी बांधवांची सुद्धा जी अपेक्षा आहे ती पूर्ण त्याच्यामध्ये होईल की आरोपीला वकील मिळता कामा नये, कोणी त्याचं समर्थन करता कामा नये आणि अशा घटना घडू नयेत या दृष्टिकोनातून मी एक फार मोठी जबाबदारी पिंपळवंडीतल्या ग्रामस्थांना टाकते. आणि त्याच्यासाठी मी सुद्धा, जसं आम्ही कोठेवाडीची जसं केस झाली फार पूर्वी 3-4 महिलांवरती बलात्कार आणि दरोड्याचा प्रयत्न झाला होता, तर त्याच्यामध्ये ती केस पण चालली, तर त्यात जवळजवळ 4 वर्ष चालली ती. आता तर आपली केस 40 दिवसात संपेल असं माझा अंदाज आहे, पण त्या 4 वर्षाच्या कालखंडात जवळजवळ 50 वेळेला मी त्या गावी जाऊन प्रत्येक ठिकाणी मदत केली होती. तर आता स्वतःच शरद सोनावणे इथे आहेत. तर पिंपळवंडी पॅटर्नमध्ये महिलांच्या बरोबरच खरं तर पुरुष वर्गाने पुढाकार घेतला पाहिजे की ज्यात 25,000 असेल तर निदान 1,000-1,200 स्वयंसेवक आपल्याला असले पाहिजेत. माननीय शिंदेसाहेबांनी सांगितलं आहे की हे जे माणसं पुढे येतील त्यांचं एखादं ग्रामसुरक्षा दल करून त्यांची गस्त, म्हणजे पोलिसांच्या गस्तीच्या बरोबर तुमच्या बीट
जो हवालदार आहे त्या बीट हवालदाराबरोबर कोऑर्डिनेट करून त्यांनी त्याच्यात सहभागी होणं आणि कुठेही मात्र पोलीस पाटीलांच्या बरोबर त्याचा समन्वय होऊन कोण कधी तिथे ड्युटी करणार हे बघून त्याच्यात जर का आपलं लक्ष राहिलं तर योग्य त्या गोष्टी आपल्या पोलिसांपर्यंत पोहोचवणं आपल्याला शक्य होईल. अर्थात पूर्वीच्या तंटामुक्त समित्यांमध्ये गडबड होऊन थोडंसं तंटामुक्त समित्यातलेच लोक तंटा करायला लागले. अशा पद्धतीने या गोष्टी होता कामा नयेत आणि यासाठी म्हणून त्याचे नियमसुद्धा आपण ठरवून घेऊन माननीय साहेबांनी सांगितलेलं आहे की शिंदे साहेबांनी की पिंपळवंडीमधली ही जी घटना घडली या पार्श्वभूमीवर तशी घटना घडू नये म्हणून पोलिसांचा दरारा सगळीकडे कसा वाढवला जाईल या दृष्टिकोनातूनही त्यांना निर्देश दिलेले आहेत. आणि आज आपण सगळेजण आमची या ठिकाणी भेटीसाठी थांबलेले आहात. गावामागून गावं मध्ये मी ज्या जाते गेल्या 30 वर्षामध्ये अनेक गावांमध्ये भेटी दिल्या त्यापैकी मी तर असं म्हणेन 99% ठिकाणी शिक्षा झालेली आहे. असं कधीच झालं नाही. एखाद्या केसमध्येच होतं की शिक्षा होत नाही वगैरे त्याला कारण द्या. पण आता महत्त्वाचं म्हणजे कायदा आपल्या बाजूने आहे. DNA टेस्टमध्ये जे काही पुरावे समोर येतील त्यातून ते सिद्ध होणं शक्य होतं. त्यामुळे कोणी काही खोटे आरोप केले आणि अल्पवयीन मुलगी असल्यामुळे कायद्यात बदलसुद्धा आता झालेले आहेत आणि त्यामुळे भारतीय न्याय संहितेमध्ये जे बदल झालेले आहेत त्या बदलाच्या नुसार 100% फाशीची शिक्षा होईल असं आपण आशा ठेवायला हरकत नाही आहे. आपल्या घरात जे मुलगे आहेत त्यांच्या संदर्भात माझी तुमच्या विनंती आहे. राखी पौर्णिमा जवळ येते. त्या सगळ्या पुढच्या पार्श्वभूमीवरती तुमच्या ओळखी तुमच्या निरीक्षणात कोणी जर का अशी माणसं असतील की जी सायबर क्राईममध्ये किंवा वेगवेगळ्या पद्धतीने मुलींचे काहीतरी अश्लील फोटो काढून काही करत असतील तर याच्यामध्ये तुमची नावं गुप्त राहतील. पण ती कशा पद्धतीने मोहीम घ्यायची याच्याबद्दल पण माझं सदानंद दाते साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही सुद्धा माहिती आमच्याकडे आली तर तुमची नावं गोपनीय राहून त्याबद्दलचा तपास पुढचा होऊ शकेल. आणि मला असं वाटतं असं जाळं आपण उभं केलं तर आत्तापर्यंत सगळ्या मार्केटमध्ये जुन्नरचा भाजीपाला प्रसिद्ध आहे. मुंबईमध्ये जुन्नरच्या लोकांनी पुढाकार घेतलेला आहे. जुन्नरचं म्हणजे प्रागतिक सगळं धोरण म्हटलं जातं. अशा वेळेला शिवरायांची भूमी तर आहेच आणि त्याच्यामुळे या शिवरायांच्या भूमीमध्ये महिला मुली सुरक्षित आहेत अशा पद्धतीचा एखादा लोकसहभागाचा पॅटर्न तयार करून त्यामधून जर का आपण काम केलं तर समाजातल्या सर्व समूहांना सुरक्षितता वाटेल. या दृष्टिकोनातून आदिवासी बांधव असतील इतर असतील सगळ्यांचं सामूहिक नेतृत्वातून आपण तो कार्यक्रम पण घेऊया. ती खऱ्या अर्थाने या छोट्या बालिकेला दिलेली श्रद्धांजली असेल. ती मुलगी तर परत येणार नाही आहे परंतु तिच्या आईवडिलांच्या दुःखात आपण सुखदुःखामध्ये सारखं सामील असू एवढंच मी आपल्याला सांगू शकते. भोरच्या केसच्या कुटुंबियांच्या बरोबर पण माननीय शिंदे साहेबांनी संवाद साधला आणि उच्च न्यायालयामध्ये याच्यामध्ये मुख्य सरकारी वकील काय पाठपुरावा करतायत त्या संदर्भात सुद्धा माहिती त्यांना दिली जाणार आहे. आणि त्या दृष्टीने नसरापूर प्रमाणेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुद्धा आपली माहिती आणि आवाज माध्यमांच्या मार्फत पोचेल अशा पद्धतीने आपण पाठपुरावा करूया. धन्यवाद. ताई खरं तर बोलताय प्रेस हो बोल पण पॉलिटिकल विचारू नाही. नसरापूरला जी घटना झाली त्याबद्दल त्याच्यानंतर ही दुसरी घटना घडली. कायदा सुव्यवस्था खरं तर आपल्या जिल्ह्यामध्ये कमी पडते. एक झालं तर अशी अजून एक घटना हिंगोलीत पण झालेली आहे. सायबर क्राईमची घटना नागपूरमध्ये झालेली आहे. एक असं झालं आहे की एखादा मोठा लोंढा यावा आणि त्याच्यामधून अश्लील माहिती वेगवेगळ्या पद्धतीच्या ब्लू फिल्म्स ड्रग्स या सगळ्याच्या लोंढ्यामध्ये घरातले संस्कार आणि माणसाची संवेदनशीलता हरवत चाललेली आहे. पोलिसांचं काम करतायत परंतु माझं मत असं आहे की समाजाचा सहभाग या कामांमध्ये जोपर्यंत ठामपणाने नाही आहे. खरं तर ही आपली गावं सगळी वारकऱ्यांची गावं आहे माळकऱ्यांची आहेत. मग तिथे बाकीच्या गोष्टींबद्दल जसं संयम पाळला जातो तसं या बाबतीमध्ये सुद्धा खरं तर विठ्ठल रुक्मिणीची संस्कृती मी सांगायची आवश्यकता नाही आहे. समाजाचा सहभाग याच्यामध्ये झाला तर नक्कीच या प्रकारांना आळा बसू शकेल. आणि कायदे चांगले झालेले आहेत न्याय संहितेमध्ये पण त्याला अजून प्रत्यक्षात अंमलबजावणीला वेग येणं हे आवश्यक वाटतं. खरं तर नसरापूरच्या पीडित कुटुंबाचे त्यांचे पालक देखील इथे आलेले आहेत. ते नेमकं प्रयोजन काय ते बहुतेक तुमच्यासोबत आलेत. नाही ते स्वतः एक भगिनी भाव बंधुभाव म्हणून आलेले आहेत. पण आतापर्यंत मी जिथे जिथे काम केलं नगर जिल्ह्यात कोठेवाडीला काम केलं आणि नंतर बीड जिल्ह्यात काठवड्याला असंच खून आणि बलात्कार झाला होता तर कोठेवाडीची गरीब शेतमजूर लोक जीप करून त्याला भेटायला गेली होती आणि त्यांनी त्या घरातल्या पुरुष वर्गाला समजावून सांगितलं की महिलांवर बलात्कार झाला आहे म्हणून तुम्ही त्यांना दोष देऊ नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की सांगाती एकाच्या बरोबर दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं त्या दृष्टिकोनातून ते आलेले आहेत आणि ती चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. आम्ही सुद्धा स्त्री आधार केंद्र संस्थेमध्ये पीडित महिलांचे स्वमदत गट केलेले आहेत. म्हणजे त्या एकमेकीला सांगतात ती कुटुंब आणि एकमेकाचा धीर वाढवतात. तर मला असं वाटतं की ते इथे आलेले आहेत पण त्यांचे पण जे काही प्रश्न होते उच्च न्यायालयाचे
त्याचा पण मी पाठपुरावा केलेला आहे. ठीक आहे. कुठल्या प्रेस